मुरलीधर नावाचं एक गाव होतं, जिथे दोन मुलं साहिल आणि प्रधान एका म्हाताऱ्या बाबाजवळ बसलेले असतात आणि ते बाबा त्यांना एक गोष्ट सांगत होते. मुरलीधर गावामध्ये जोडलेल्या महासागरामध्ये एक लपलेलं गाव आहे, जे की महासागराच्या एकदम मधोमध आहे. तिथल्या गावामध्ये आपल्या तुमच्यासारखेच लोक राहतात आणि तिथले घरं माशांपासून बनलेले असतात. काय? खरंच तिथले घरं माशांपासून बनलेले असतात? हो, तिथले घरं माशांपासूनच बनलेले असतात आणि तिथे सुद्धा आपल्या गावासारखे जमीनदार आणि प्रधान पण असतात. सगळंच आहे तिथे. मला या गोष्टीवर विश्वास नाही बसत आहे बाबा. महासागरच्या मधोमधी एक गाव पण असू शकतं. मी हे कसं विश्वास ठेवू? ही गोष्ट एकदम बरोबर आहे. वाटत असेल तर जाऊन बघू शकता. आम्ही तिथे जाऊ शकतो? हो, बिलकुल जाऊ शकता, जर तुमच्यामध्ये हिम्मत आणि ताकद असेल तर. जेव्हा मी मोठा होईल तेव्हा मी जरूर त्या मछली गावामध्ये जाईल. तुला जायचं असेल तर जा, मी तर नाही जाणार. हे तर वेळच ठरवेल. जेव्हा मी जाईल तर तेव्हा तुला सुद्धा यावं लागेल. 18 वर्षांनंतर साहिल एकदा प्रधुमला समुद्राच्या तटावर बोलवतो आणि एक नाव पण तयार ठेवतो. प्रधुम साहिलच्या बोलवण्यावर तिथे येतो. काय झालं साहिल? आज तू इथे का बोलवलंस? तुला ती गोष्ट लक्षात आहे? कोणती कहाणी? अरे ते म्हातारे बाबा जे आपल्याला गोष्टी नव्हते ऐकवत का? जेव्हा आपण छोटे होतो ते गोष्टी नव्हते सांगत की महासागरामध्ये एक गाव आहे जिथे आपल्यासारखेच लोक राहतात आणि तिथले घरं माशांसारखे दिसतात. हो हो, लक्षात आलं. एक मिनिट, पण तुला अचानक ही गोष्ट का लक्षात आली आणि ही नाव इथे यावेळेला का आहे? साहिल, तू काय करायचा विचार करतोय? प्रधुम, मी सांगितलं होतं ना की मी मोठा झालो तर त्या गावात जरूर जाणार आणि तुला माझ्यासोबत यावंच लागेल. नाही नाही, मी नाही येणार. ती खोटी गोष्ट होती यार. तुला यावं लागेल माझ्यासोबत. तुला आपल्या मैत्रीची शपथ आहे. अरे नाही यार, मैत्रीची शपथ नको देऊ यार. चल बस नावमध्ये. प्रधुम साहिलच्या नावमध्ये बसतो आणि दोघेजण महासागरमध्ये मछली गावला शोधण्यासाठी निघून जातात. ते लोक महासागरमध्ये खूप आतपर्यंत जातात. इतकं आत की दूर दूर पर्यंत एक पण तट त्यांना दिसत नव्हतं. ह्याने घाबरून प्रधुम बोलतो, साहिल, आपण काही जरा जास्तच आतमध्ये नाही आलोय? मला तर इथून तो काहीच नाही दिसत आहे. चल वापस जाऊया. नाही नाही, नाहीच काय अर्थ आहे? आपण वापस नाही जाऊ शकत कारण की मी रस्ता विसरलो आहे. काय? आता तुझ्याकडे काही ऑप्शन नाही शिवाय त्या गावाला शोधण्याशिवाय. नाहीतर मृत्यू आपल्याला शोधेल. तू एवढा का हसत आहे? तुला काय भीती नाही वाटत आहे का? नाही, कारण की मी स्वतःला आणि तुला अशा स्थितीत टाकलंय, जर आपण आपल्या त्या गावापर्यंत नाही पोहोचलो तर आपण मरणारच नक्की. अशा स्थितीमध्येच लोक आपली सफलता नक्कीच मिळवतात. हे प्रभू, हे काय विचार करून असला मला सनकी मित्र दिलाय? साहिल आणि प्रधुम ती नाव चालवत चालवत त्या महासागराच्या खूप आत जाऊन पोहोचतात. अचानक साहिलला काहीतरी दिसतं. प्रधुम, प्रधुम, काय दिसत आहे जे मला दिसत आहे? ते बघ, ती एक जागा आहे जिथे मोठे मोठे मासे आहेत. काय? हे तेच गाव जे नाही जे आपल्याला ते म्हातारे आजोबा सांगायचे? हां, ते हेच गाव आहे. हे तेच माशांचं गाव आहे. ती गोष्ट खोटी नव्हती. खरेपणा आपल्या समोर आहे. शेवटी आपण या गावाला शोधूनच काढलं प्रद्युम. यस! साहिल आणि प्रधुम अर्ध्या तासांनंतर त्या गावामध्ये पोचतात. जसंच ते दोघेजण त्या गावामध्ये उतरतात, शिल्पा नावाची मुलगी त्यांना बघते आणि त्यांच्या जवळ येते आणि बोलते, तुम्ही दोघेजण कोण आहात आणि इथे काय करत आहात? आम्ही या गावाबद्दल ऐकलं होतं, तर याला शोधत शोधत इथे आलो. बाहेरवाल्यांना इथे यायची परवानगी नाहीये. या गावामध्ये तुमचं स्वागत नाही केलं जाईल. आम्हाला माफ करा. आम्हाला थोडं खायला आणि पिण्यासाठी पाणी मिळेल, मग आम्ही निघून जातो. ठीक आहे, माझ्या मागं मागं या. शिल्पा साहिल आणि प्रद्युमला आपल्या घरी घेऊन येते, जो मछलीच्या आकाराचा होता. अरे साहिल, हे तर खरंच माशाचं घर आहे. इथं सगळेच घरं माशासारखे आहेत. बरोबर बोलत आहेस. इथे येऊन माझं स्वप्न पूर्ण झालं.
ते दोघे जण शिल्पाच्या घरी जाऊन थांबतात. शिल्पा त्यांना खाण्यासाठी जेवण आणि पिण्यासाठी पाणी पण देते. जसंच ते दोघे जण जेवण जेवून उठतात, शिल्पाचा भाऊ सुरेश तिथे येतो आणि शिल्पाला बोलतो, काय हेच दोघे आहेत जे बाहेरून आलेत? हो. प्रथम हळूच साहिलला बोलतो, हा पक्क आपल्याला मारायला आला असेल. ही सगळी तुझी चूक आहे. हा यार, कुठे फसलो. साहिल सुरेशला बोलतो, भाई, आम्ही खरंच निघून जाऊ आणि कधीच कोणाला या गावाबद्दल सांगणार नाही. हा भाऊ, आम्ही खरंच समुद्रात कधी पायसुद्धा नाही ठेवणार. बस आम्हाला माफ करा. काय? तुम्हाला असं वाटतंय का मी काही गुंड आहे? खरं तर आम्हा लोकांना तुमची मदत पाहिजे या गावाला वाचवण्यासाठी. कोणाकडून? आमच्या प्रधानांकडून. 1 महिने आधीची गोष्ट आहे. 1 महिन्यापूर्वी आमच्या गावाने प्रधानाला निवडलं आणि एका नवीन प्रधानाला जादूच्या मोत्यांची माळा घातली, ज्याला घातल्यानंतर प्रधानाकडे जादूची ताकद येऊन जाते, ज्याच्यामुळे गाववाल्यांनी जर प्रधानची गोष्ट नाही ऐकली तो त्यांच्या शक्तीने त्यांच्यावरती नियंत्रण करून घेतो. आमच्या गावाकडे एक जादूचा आरसा सुद्धा आहे जो आमच्या गावाला आणि बाहेरच्या जगाला जोडतो. प्रधानने आपल्या शक्तीचा उपयोग करून त्या आरशाला आपल्या घरामध्ये ठेवून घेतलंय. आता मी बाहेरच्या जगात सुद्धा आपला डंका वाजवेल. मी या गावामध्ये एकदम सोप्या पद्धतीने मिळणाऱ्या मोत्यांना बाहेरच्या जगामध्ये विकून खूप श्रीमंत होऊन जाईल आणि आपल्या शक्तींचा वापर करून गाववाल्यांनाच मोती विणायला लावेल. आमचा प्रधान इतका नीच निघेल असा मी कधीच विचार नव्हता केला. आमच्या गावाच्या मोतींमध्ये शक्त्या असतात आणि त्यांच्याबरोबर कोणी छेडखाणी करतं तर त्याच्या प्रॉब्लेम्स आमच्या गावालाच सहाव्या लागतात. तर तुमची इच्छा काय आहे? याच्यामध्ये आम्ही तुमची मदत कशी करू शकतो? कारण की तुम्ही या गावाचे नाहीयेत. प्रधानाच्या शक्तीचा उपयोग तुमच्यावर नाही होणार. ओ, समजलं, बिलकुल समजलं. तुमची इच्छा आहे आम्ही त्या प्रधानाकडून तो आरसा घ्यायचा जो बाहेरच्या जगाकडून या माशाच्या गावाला जोडतो, त्याच्या घरातून त्याला चोरायचं, हेच ना? तो वापस आपल्या मोतींच्या शक्तींचा वापर करून तो आरसा वापस घेईल. आपल्याला त्या मोतीच्या माळेला त्याच्या गळ्यातून चोरावं लागेल. जी बिलकुल. आम्ही तर त्याला चांगलं समजलं होतं, पण तो लालची निघाला. काय नाही, तुम्ही सगळं आमच्यावर सोडा. सुरेश आणि शिल्पा दोघे जण प्रधानच्या घरी जाऊन पोहोचतात आणि प्रधानला आवाज लावतात, प्रधानजी, प्रधानजी. प्रधान जेव्हा ही आवाज ऐकतो तर बोलतो, कोण आहे जे सकाळी सकाळी एवढं ओरडत आहे? जाऊन बघतो. प्रधान घराच्या बाहेर येतो. ओ, तर तुम्ही दोघं भाऊ बहीण आहात. काय झालं? सकाळी सकाळी माझ्या घरासमोर येऊन का ओरडत आहात? प्रधानजी, गावाच्या अनमोल मोत्यांना बाहेरच्या दुनियेबरोबर नका वाटू. हे आपल्या गावासाठी बरोबर नाही आहे. हां, आपलं गाव ह्याच अनमोल मोतींमुळे बाहेरच्या जगापासून जोडलेलं नाहीये. निघून जा इथून, नाहीतर असा धडा शिकवेल की तुम्हा लोकांना समजणार सुद्धा नाही. माहिती आहे ना, माझ्याकडे जादूच्या मोत्यांची माळ आहे. प्रधानजी, हे चुकीचं आहे. साहिल आणि प्रथम गपचूप प्रधानच्या घरी जाऊन पोहोचतात. सुरेश आणि शिल्पा तिथे फक्त प्रधानचं लक्ष भटकवण्यासाठी उभे होते. प्रधान दुसरीकडे आपला हात पुढे करतो आणि सुरेश आणि शिल्पाला बोलतो, तुम्ही दोघं आत्ताच्या आत्ता मूर्तीसारखं उभे राहा. प्रधान इतकं बोललाच होता की दोघे जण एकाच जाग्यावर खांब्यासारखे उभे राहिले आणि दुसरीकडे साहिल आणि प्रथम तो आरसा शोधायला लागतात. अरे, प्रधानने इथे आरसा कुठे ठेवला असेल? माहिती नाही, पण लवकर शोध, नाहीतर हा आपल्याला सुद्धा खंबा बनवून ठेवेल. याचा जादू आपल्यावरती काम नाही करणार. आणि जर केलंच तर? आणि नाही केलं तर? साहिल आणि प्रद्युम प्रधानच्या घरामध्ये झगडा करायला लागतात. इतक्यातच प्रधान त्यांची आवाज ऐकून आत येतो. कोण आहे आतमध्ये? समोर या, नाहीतर खंबा बनवून टाकेल. साहिल प्रधानच्या खोलीमध्ये पळून जातो. जेव्हा प्रधान आत येतो आणि साहिलला बघतो तर तो बोलतो, तू कोण आहेस? पक्का तू इथं जादूचा आरसा चोरायला आला होतास? नाही नाही, बिलकुल नाही. मी आणि माझा मित्र तर. तुझा मित्र? तू तर एकटा उभा आहेस. प्रथम जेव्हा इकडे तिकडे बघतो तर त्याला साहिल कुठेच दिसत नाही. धोकेबाज, मला एकट्याला सोडून पळून गेला. याला तर मी सोडणारच नाही. तयार हो खंबा बनण्यासाठी. प्रथम आपले डोळे बंद करतो आणि
आणि प्रधान प्रधुमला बोलतो, माझ्या शक्तींनो दाखवा माझा चमत्कार आणि बनवा याला खंबा. पण प्रधुमवर त्याच्या शक्तियांचा असर नाही होत. आणि मागून साहिल गपचूप येतो आणि प्रधानच्या गळ्यातून त्याची मोत्यांची माळा ओढतो आणि त्याच्या गळ्यातून बाहेर काढतो. जसं माला त्याच्या गळ्यातून बाहेर येते, सुरेश आणि शिल्पा ठीक होतात आणि आत येतात. सुरेश लवकरच त्या माल्याला आपल्या गळ्यामध्ये घालतो. ती माळा माझी आहे, ती मला वापस कर. आता मोत्यांची शक्ती माझ्याकडे एकदम बरोबर राहील. हे मोत्यांची शक्ती, ऐक माझी गोष्ट आणि बनवून टाकायला खंबा. सुरेश इतकं बोललाच होता की प्रधान खंब्यासारखा एकाच जाग्याटी अजिबात न हलता उभा राहतो. आणि दुसऱ्या दिवस गाववाले सुरेशला प्रधान बनवतात आणि तो आरसा पण सुरेशला मिळतो. सुरेश आणि बाकी सगळेजण त्याच जागी मिळतात जिथे साहिल आणि प्रधुम आपली नाव घेऊन आले होते. तुम्हा दोघांचा खूप खूप धन्यवाद. साहिल आणि प्रद्युम, हे तर माझं कर्तव्य होतं सुरेश, आणि माझं सुद्धा. तुम्ही लोक ह्या आरशाच्या आत जाल तर सरळ आपल्या गावी जाऊन पोचाल. साहिल आणि प्रद्युम दोघे जण त्या आरशामध्ये जातात आणि सरळ आपल्या गावामध्ये पोचतात आणि सगळ्यांना ही गोष्ट सांगायला लागतात. नीलगिरी पर्वतच्या जवळच एक समुद्र होतं. तिथे भूरा आपल्या बायको आणि मुलांबरोबर राहत होता आणि तो नमक एकत्रित करून दुकानात विकायचं काम करत होता. मैं कोई ऐसा गीत गाऊं के आरज़ू जगाऊं, अगर तुम कहो ला 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 ला. नेहमीसारखं भूरा समुद्राच्या तटाजवळ नमक एकत्रित करायला गेला होता. नमक गोळा करून त्याला फिल्टर करून तो ते कमीत कमी किमतीत विकत होता. सांगा लंबरदार भाऊ, किती रुपयात विकत घेणार आज माझं नमक? जेवढं रोज विकत घेतो त्याच्यापेक्षा 10 आणे कमी, आणि उद्यापासून बहुतेक अजून दाम पडतील. जर असे दाम कमी होत राहतील तर माझं घर कसं चालेल? माझ्या घरी एक मुलगा पण आहे आणि तो खूप छोटा आहे. थोडे तर पैसे वाढवा भाऊ. माझ्या हातात थोडी आहे. हे तर सगळे वरचे कर्मचारी करतात. आम्हाला तर त्यांच्याकडे पैसे पोहोचवावे लागतात. तुमच्याकडे काही दुसरं काम असेल तर मला द्या ना. माझ्याकडे काही दुसरं काम असतं तर मीच नसतं केलं का? पूर्ण दिवस मिठामध्ये राहून राहून परेशान झालोय. भोरा आधीच नमक जास्त किमतीत न विकण्याच्या कारण खूप अडचणीत होता. तेवढ्यातच तिथं एक हवलदार आला आणि त्याच्याशी बोलू लागला. असं लपून लपून नको पळू. मी तुला तोंड लपवताना बघितलंय. अरे नाही साहेब, मी कुठं पळून चाललोय? मी तर आपलं घाम पुसत होतो. तुम्ही खामखा चिंता करताय. सरळ सरळ सांगतोय, हप्ता काढ, हप्ता. हां, हे घ्या पूर्ण 500 रुपये. भोरांनी त्या दिवशी जेवढी पण कमाई केली होती ती त्याने त्या हवलदारला दिली आणि उरलेल्या 100 रुपयांनी खाण्याचं काही सामान घेतलं आणि घरी निघून गेला. तुम्ही जे एवढं जेवण घेऊन आलाय त्यांनी कुणाचं पोट भरणार आहे? आणि हे उगाचची कामं करायचं बंद करा तुम्ही आणि चला माझ्या माहेरी चला. तिथे तुम्हाला कुठली तर नोकरी भेटूनच जाईल. जे आणलंय ते खा भाग्यवान. मला माहिती आहे तुझ्या सासूरवाडीमध्ये कसे लोक आहेत आणि त्यांचं काय म्हणणं आहे. त्या दिवशी न्योता देऊन बोलवलं आणि भंडाऱ्यात घुसवलं आणि म्हणे जेवण करून घ्या. ही पण काय गोष्ट झाली? भला भट्टीवर जा तुम्ही, मला काय? मी तर फक्त आपल्या मनाचं सांगत होते तुम्हाला. त्याच रात्री जंगलचे काही डाकू गावात आले होते. त्यांनी शहरमधून हिरे चोरून आणले होते आणि ते समुद्राजवळ एका झाडामागे लपले होते. या हिऱ्यांना आपल्याला कुठंतरी लपवावं लागेल, नाही तर आपल्याला पोलीस पकडून घेईल. जी सरदार, पोलीसवाल्यांचे दंडे खूप जोरात लागतात, पण ह्या हिऱ्यांना लपवायचं कुठे? तुम्ही सगळे फिक्र नका करू. आपल्या समोरच मिठाचा ढिगारा लागलाय. आपण या हिऱ्यांना मिठामध्ये टाकून देऊ. असे पण छोटे छोटे हिरे आहेत, कोणालाच पत्ता नाही लागणार. सरदार आणि त्याच्या माणसांनी हिऱ्याचे छोटे छोटे तुकडे नमकमध्ये मिसळले आणि पोलिसच्या भीतीने तिथून पळून गेले. दुसऱ्या दिवशी भोरा नमक एकत्रित करण्यासाठी समुद्राच्या तटाजवळ आला. तेव्हा त्याच्या डोळ्यामध्ये त्या हिऱ्यांची चमक पडली. हा ढिगारा काही वेगळाच वाटतोय. एवढा उत्पाद कोणी माजवलाय? सगळं बिखरून पडलंय. भोरा तिथे जाऊन नमक एकत्रित करू लागला बाजारात विकण्यासाठी. तेव्हा त्याची नजर एका चमकणाऱ्या छोट्या तुकड्यावर पडली. हे चमकणारं मीठ, हे कसलं मीठ आहे? खूपच जास्त चमकत आहे. काही हे हिरा तर नाहीये.
भूरा त्या छोट्याशा तुकड्याला घेऊन तिथून निघून जातो आणि एका सोनारकडे जाऊन त्या तुकड्याला त्याला दाखवतो. मूलचंदजी, हे सांगा, हे हिरे किती मध्ये घेणार आणि हा हिरा आहे कितीचा? शुद्धीत तर आहेस. मीठ विकायच्या जागेवर नशा पण करायला लागलाय का त्याचा? हिरा आणि ते पण तुझ्याकडे? हे बघा साहेब. भूरा मूलचंदला हिरे दाखवतो, जे बघून मूलचंद जौहरी आश्चर्यचकित होऊन जातो आणि म्हणतो, हा हिरा तुला भेटला कुठून? ह्या छोट्याशा हिऱ्याची किंमत 1 लाख रुपये आहे. तुला हा हिरा दिला कोणी? ते सगळे तुम्ही सोडा ना. सांगा, हा हिरा खरीदणार आहेत की नाही, की मी दुसरीकडे जाऊन विकू? नाही नाही, तू इथेच थांब. मी पैसे घेऊन आत्ता आलो. बस कुठं विकू नकोस. मूलचंदनी भूराला पूर्ण 1 लाख रुपये दिले. भूरा आनंदात प्रफुल्लित झाला होता. तो खूप सगळे दागिने, कपडे आणि वर्षांचं राशन घेऊन तो आपल्या घरी गेला होता. घरी जाऊन आपल्या बायकोला म्हणाला, भाग्यवान, असं वाटतं देवानं आपले ऐकलंय. हे बघ, एवढे सगळे पैसे. मला तर विश्वासच नाही बसत आहे. असं वाटतंय हे काही स्वप्न आहे. हे काय, तुम्ही चोरीचं काम तर नाही ना सुरू केलं? काय तुम्ही दरोडांचं काम तर नाही सुरू केलंय? कुठून आले तुमच्याकडे इतके सगळे पैसे? तेव्हा जाऊन भूरा तिच्या बायकोला सगळं काय खरं खरं सांगतो. आणि तेव्हा रेश्मा म्हणते, अरे वेड्या, जर काय एक हिऱ्याची किंमत 1 लाख आहे तर विचार कर, आपल्याला जर काय सगळे हिरे मिळाले तर आपण कुठून कुठं पोहोचून जाईल. पण अजून हिरे आपण आणायचे कुठून? आपल्याला तिथेच जाऊन बघायला पाहिजेत. रेश्मा आणि भूरा त्या हिऱ्याच्या नमक म्हणजे समुद्राच्या तटाकडे जातात आणि तिथे जाऊन दोघे नमकमध्ये हिरे शोधायला सुरू करतात. आणि त्यांना तिथे खूप सगळे हिरे भेटतात. इतक्यातच तिथे पोलीस येते, ज्यांच्या कैदमध्ये ते डाकू होते. सांगा, तुमचा सरदार कोण आहे? सांगा, कोण आहे तुमचा सरदार? हा जो तुमच्या समोर उभा आहे ना, भूरा, तो आहे आमचा सरदार. हे काय बोलताय तुम्ही? मी तर तुम्हाला ओळखत सुद्धा नाही. तुम्ही माझं नाव कसं काय घेताय? अरे भूरा भाऊ, खोटं काय बोलताय? तुमचं आता भांडं फुटलं आहे. इन्स्पेक्टर साहेब, जर तुम्हाला विश्वास नसेल तर भूराच्या घरी जाऊन बघा. आणि त्याच्या हातात अजून पण हिरे आहेत. आणि तेव्हाच तिथे अचानक एक हवालदार आला आणि म्हणायला लागला, जी इन्स्पेक्टर साहेब, हे गोष्ट खरी आहे. भूराच्या घरामध्ये सोन्याचे गहने आणि काही देश किमती सामान सुद्धा भेटले. हवालदारची एवढीच गोष्ट ऐकून पोलिसनी भूरा आणि रेश्माला कैदखान्यामध्ये कैद केलं आणि त्यांना त्या डाकूंबरोबर तिथे बंद केलं. अरे देवा, हा कसला अनर्थ आहे. दुसऱ्यांचा दोष आमच्यावर लावला आहे. आम्ही असं काय चुकीचं केलं आहे? मला तर काहीच समजत नाहीये. तू चिंता नको करू, मी काहीतरी करतो. ह्या डाकूंनी असा छळ आपल्यासोबत का केला मला समजतच नाहीये. त्यांना दुखी बघून डाकूचा एक माणूस म्हणाला, असं वाटतंय तू अजून समजलंच नाहीये. आम्ही हा कट रचलाय आणि तुला इथे फसवलंय. तू आता आमचा सरदार म्हणून तू इथे आयुष्यभर कैद राहशील आणि आम्ही काही महिन्यातच इथून सुटून निघून जाणार. खूपच वेड आहे हा. भूरा त्या डाकूंच्या चंगुळमध्ये येऊन फसला होता आणि आपल्या नशिबाला कोसत होता. इतक्यातच अचानक त्या जेलच्या भिंतीच्या मधोमधी एक मोठी तुरुंग तयार झाली आणि त्यामधून एक भूत बाहेर पडला, जो त्या सगळ्यांना म्हणू लागला, ही माणसं माहित नाही जेलमध्ये रडतात का? मला बघा, मी किती खुश आहे. याच्या समस्याचं समाधान तर मीच करतो आता. आणि तो भूत जाऊन भूराशी बोलू लागला. त्या भूताला पाहून भूरा आणि रेश्मा खूपच घाबरले होते. भूत भूत, हे काय होत आहे? आवाज नका करू, नाहीतर सगळे येतील. मी या जेलचा भूत आहे. काही वर्षापूर्वी मला इथेच शिक्षा मिळाली होती. तेव्हापासून मी बेगुनाह लोकांना इथून मुक्त करून टाकतो. चला, कमीत कमी भूत तरी आहे ज्याला आम्ही बेगुनाह वाटत आहे. तुम्ही कसली मदत करताल आम्हाला? तुम्हा दोघांना सुद्धा त्या जेलमध्ये ठेवलेल्या पाण्यावरती हळदी लावावी लागेल. ही जादुई हळदी आहे, ज्याला पिऊन सगळे पोलीसवाले सगळा मांजरा समजून जातील आणि तुम्ही निर्दोष साबित होऊन जाताल. पण त्या मटक्यावर आम्ही हळदी कशी लावणार? आम्ही तर कैद आहोत. तुम्ही जाऊन लावा ना. भूराचं बोलणं ऐकून भूतनी पाणीच्या मटक्यावर हळद लावली आणि जेव्हा पोलिसनी ते हळदीचं पाणी पिलं तेव्हा त्यांना सगळं खरं खरं दिसू लागलं.
त्यांना खरी गोष्ट कळाली. तुम्हाला बाइज्जत बरी केलं जाते. या डाकूंना त्यांची शिक्षा पूर्ण मिळेल. आम्हाला माफ करा. रेशमा आणि भूरा दोघेही आपल्या घरी निघून गेले आणि दोघेही दुखी झाले. तेव्हा त्यांची नजर एका कोपऱ्यात पडली. त्यांच्या घरात ठेवलेलं नमक चमकू लागलं होतं. हे काय होत आहे? हे मीठ चमकत का आहे? अरे, हे तर हिऱ्यांचं नमक आहे. हे कसं झालं? हे तर अशक्य आहे. हे सगळं जरूर त्या जेलवाल्या भूताचं कमाल आहे. त्यानं आपलं सगळं आयुष्य बदललं. मग काय होतं? भूराच्या घरात ठेवलेलं नमक हिऱ्यांमध्ये बदलून गेलं होतं. भूरा त्यांना विकून एक खूप मोठा धनवान माणूस झाला होता. हिऱ्यांना विकल्यामुळे त्याचा कारोबार एकदम धमाकेदार झाला होता आणि त्या पैशांनी भूरा गरिबांची मदत करू लागला आणि आपलं जीवन सुखी सुखी जगू लागला. ही गोष्ट आहे खोल समुद्रातली. समुद्रातल्या मध्यात 2 कॉलनी होत्या. एक डॉल्फिन्सची कॉलनी आणि दुसरी स्वॉर्डफिशची कॉलनी. या दोन्ही कॉलनीमध्ये बऱ्याचदा भांडणं व्हायची. एक दिवशीची गोष्ट आहे. एक छोटा स्वॉर्डफिश खेळता खेळता डॉल्फिन्सच्या कॉलनीमध्ये जातो आणि लगेच त्याला बऱ्याच डॉल्फिन्सनी घेरलं. ए बाळा, तू इथे शिरलास कसं काय रे? तुला माहिती नाही का? हा डॉल्फिन्सचा भाग आहे. ए बाळा, तुला काय वाटलं रे? आम्ही तुझं स्वागत करू? तू आमच्या भागात यायलाच नको होतस. ही डॉल्फिन्सची कॉलनी आहे. तुला माहिती नाही का की डॉल्फिन्स सगळ्या माशांमध्ये सगळ्यात उंच मासा आहे? हो हो, आम्ही महान आहोत. आमच्यासारखं कर्तबगार कोणीच असू शकत नाही. तेवढ्यात डॉल्फिन्सचा राजा तिथे येतो. सगळ्यात मोठा डॉल्फिन बघून तो स्वॉर्डफिशचं पिल्लू घाबरतो आणि रडायला लागतो. मी चुकून इथे आलो आहे. मला प्लीज परत जाऊ द्या ना, प्लीज. ठीक आहे, परत या कॉलनीमध्ये पाऊल ठेवू नकोस. हो हो, मी अजिबात नाही येणार. राजाच्या आज्ञेमुळे सगळे डॉल्फिन्स एका बाजूला जातात. मग तो पिल्लू स्वॉर्डफिश परत त्याच्या कॉलनीत निघून जातो. परत कधीच त्या पिल्लाने डॉल्फिन्सच्या कॉलनीत पाऊल ठेवलं नाही. या घटनेला काहीच दिवस झाले होते की एका दिवशी एक डॉल्फिनचं पिल्लू स्वॉर्डफिशच्या कॉलनीत शिरतं आणि बघता बघता त्याच्या आजूबाजूला स्वॉर्डफिशची गर्दी जमा होते. अरे बाळा, तू चुकीच्या ठिकाणी आलास. अरे थांब थांब, तुम्ही सगळे मिळून त्याला घाबरवताय. बिचारं बाळ घाबरून जाईल. बाजूला व्हा, बाजूला व्हा. व्हा तिकडे. बाळा, तुला तुझ्या कॉलनीमध्येच राहायला हवं. ही जागा तुझ्यासाठी सुरक्षित नाहीये. सगळ्या स्वॉर्डफिशने मिळून त्या डॉल्फिनच्या पिल्लाला त्याच्या कॉलनीजवळ सोडलं. तिथे डॉल्फिन्सचा राजा पाहतो की एक छोट्या डॉल्फिनच्या पिल्लाला इतक्या सगळ्या स्वॉर्डफिशने घेरलं आहे. तेव्हा त्याला राग येतो. तुम्हा लोकांना लाज नाही वाटत? इतक्या सगळ्या फिशने मिळून एका छोट्या मुलावर हल्ला करतात ते. तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. आम्ही तर ह्याला इथे सोडायला आलो आहोत. हा मुलगा चुकून फिरत आमच्या कॉलनीत आला होता. मग काय झालं? तो एक डॉल्फिन आहे आणि समुद्रात तो कुठेही जाऊ शकतो. तो त्याचा हक्क आहे. तुम्ही लहान स्वॉर्डफिश कोण आहात तुम्ही? आणि त्याला रस्ता दाखवण्याचा प्रयत्न करताय? हे तर चुकीचं बोलताय. तेवढ्यात परिस्थिती सांभाळत स्वॉर्डफिशचा मुख्य म्हणतो की ठीक आहे, आमचं काम होतं तुमच्या बाळाला तुमच्यापर्यंत सुरक्षित पोहोचवणं. बाकी तुम्ही तुमचं बघून घ्या. चला परत मागे जाऊया. सगळे स्वॉर्डफिश त्यांच्या कॉलनीत निघून जातात. काही महिन्यांनंतर ह्याच समुद्रामध्ये काही व्हेल्स राहायला येतात. डॉल्फिन्सचा राजा त्यांना भेटायला जातो. तुम्ही आमचे पाहुणे आहात. तुम्हाला माहितीच आहे, या समुद्रामध्ये आमचंच राज्य चालतं. कधीतरी आमच्या कॉलनीत या आमचे पाहुणे म्हणून. व्हेल्सचा राजा विचारात पडतो. तुम्ही डॉल्फिन स्वतःला खूप महान समजता. आमच्या समोर यांची काय पात्रता आहे? ही चांगली संधी आहे त्याला धडा शिकवायची. आम्ही सगळे जण उद्या तुमच्याकडे नक्की येऊ. दुसऱ्या दिवशी सगळे डॉल्फिन्स व्हेल्सच्या येण्याची वाट पाहू लागतात. जेव्हा व्हेल्स तिथे येतात तेव्हा स्वॉर्डफिशना संकटाची चाहूल लागते. नक्कीच काहीतरी संकट येणार आहे आणि हे संकट डॉल्फिन्सने आपणहून बोलवलं असेल. पण आपण त्यांची मदत केली पाहिजे. काही असेल तरी आपले शेजारी आहेत.
मी नाही करणार डॉल्फिनची मदत. नाही, हे चुकीचं आहे. डॉल्फिन्स घमंड जरी असले तरी ते आपले शेजारी आहेत आणि शेजार धर्म आपण पाळायलाच पाहिजे. व्हेल्सची झुंड डॉल्फिन्सच्या कॉलनीत पोहोचतात. या आम्ही तुमचीच वाट बघत होतो. अपेक्षा करतो की तुम्हाला आमची पूर्ण कॉलनी आवडली असेल. तसंही या सगळ्या समुद्रावर आमचंच राज्य आहे. हो हो हो, तू स्वतःला समुद्राचा राजा समजतोस का? तू आमच्या समोर इतका लहान आहेस. तू विचारही कसा केलास की या समुद्रावर तुझा हक्क आहे आणि तू इथला राजा होऊ शकतोस. व्हेल्सच्या राजाच्या आदेशावरून सगळ्या व्हेल्सने डॉल्फिन्सवर हल्ला केला. व्हेल्स शरीराने आणि ताकदीने त्यांच्यापेक्षा मोठे होते, त्यामुळे खूप डॉल्फिन्स घायाळ झाले होते. मदत करा, कुणीतरी आम्हाला मदत करा. रडणाऱ्या डॉल्फिन्सची हाक ऐकून स्वॉर्डफिशच्या माशांनी व्हेल्सना चहूकडून घेरलं. स्वॉर्डफिशने व्हेल्सवर हल्ला केला, पण तेवढ्यात डॉल्फिन्सचा राजा ओरडतो. थांबा, ही लढाई तुमची नाहीये. ही लढाई आमची आणि वेल्स मध्ये आहे. आम्ही दोघे उंच आणि खूप मोठे मासे आहोत. तुम्ही लहान माशांनी या लढाईत उडी मारायची काही गरज नाही. पण राजा, हे व्हेल्स आपल्याला मारून टाकतील. काही असो, आपली लढाई आपण स्वतः लढू. आपण जर या लहान माशांची मदत घेतली तर सगळा समुद्र आपल्यावर हसायला लागेल की डॉल्फिन्सनी स्वतःचं रक्षण स्वतः नाही केलं. एकदा पुन्हा विचार करा. आम्ही आमचा शेजार धर्म पाळायला आलो होतो, तुम्हाला कमीपणा दाखवण्यासाठी नाही. मी जे सांगितलं आहे ते अंतिम आहे. आम्हाला तुम्हा लहान माशांची मदत नकोय. निघून जा इथून. मुख्य स्वॉर्डफिशने आपल्या लोकांना आदेश दिला. मग सगळे स्वॉर्डफिश त्यांच्या कॉलनीत निघून गेले. इथे मोठ्या व्हेल्सने डॉल्फिन्सवर हल्ला चालू ठेवला. एक एक करत सगळे डॉल्फिन्स घायाळ झाले. काही डॉल्फिन्स मेले सुद्धा. आता बस, आजपासून आम्ही समुद्राचे राजे आहोत. व्हेल्सने डॉल्फिन्सची पूर्ण कॉलनी उद्ध्वस्त केली आणि मग तिथून ते निघून गेले. डॉल्फिन्सचा राजा मरून गेला. बरेच डॉल्फिन्स घायाळ झाले होते. डॉल्फिन्सना त्यांचा अहंकार नडला. या कथेने आपल्याला हेच शिकवलं की गर्व कुणाचाच टिकत नाही. मग ते गर्विष्ठ डॉल्फिन्स असतील नाहीतर गर्विष्ठ रावण असो.